मालक तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा, काम बोल, चल, जास्त फालतूपणा करू नको. ते 15 दिवसांची सुट्टी पाहिजे होती मला. 15 दिवसाची सुट्टी कशासाठी? ते लग्न आहे ना त्यासाठी. कुठलं लग्न आहे? अरे आयुष्यभर नुसती ह्याची त्याचीच लग्न करत बसता काय तुम्ही? माझं 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 लग्न आहे. तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं की 15 दिवसांची सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही. लग्नाला एवढा वेळ लागत नाही. मी 2-2 लग्न करून बसलोय, तुम्हाला शिकवतोय का? कमीत कमी 15 दिवस लागतीलच की. लग्नाचे सगळे अरेंजमेंट मलाच बघायचे. परत लग्नानंतर ना आम्ही फिरायला पण जाणार आहे 4-5 दिवस. हा, मग ती सगळं एका दिवसात होतं. एका दिवसाची सुट्टी घे. एका दिवसात कसं होईल शेट, तुम्हीच सांगा बरं. जास्तीत जास्त 2 दिवस, ह्याच्यापेक्षा जास्त नाही हा. अहो 2 तरी दिवसात कसं शक्य आहे, तुम्ही सांगा बरं. तुम्हीच सांगा म्हणजे. तुला माहितीये का मी माझ्या लग्नाला किती वेळ सुट्टी घेतली होती ती? किती? 1 दिवस सुद्धा मी सुट्टी घेतली नव्हती. सकाळी 9 वाजता दुकानावर आलो होतो. दुपारी जेवायच्या टायमिंगला 1 तासात लग्न लावून जेवून परत दुकानावरती. संध्याकाळी 10ला घरी डायरेक्ट हनीमून. म्हणून दुसरा पण दिवस झालाय की. बायको राहते का तुमच्याकडे दावा? अरे तू त्या 1 दिवस सुद्धा सुट्टी मिळणार नाही. गप गुमान कामावर यायचा त्या दिवशी. असं करू नका शेट. 2 दिवसाची तर 2 दिवसाची सुट्टी द्या. लय उपकार होतील. माझं लग्न आहे. अहो लग्न मोडल माझं. जर तुम्ही सुट्टी नाही दिली तर लय उपकार होतील. माझं काम सुटलं ना तर माझं लग्न पण होणार नाही. मालक ऐका हो. ऐका मालक, 2 दिवसाची 2 दिवसाची सुट्टी द्या की. द्या सुट्टी 2 दिवसाची.